आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून. पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचं महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन, विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्या प्रमोद कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. प्रमोद कोंढरेवर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. प्रमोद कोंढरेचा राजीनामा मंजूर केला असं धीरज घाटे यांनी म्हटलेलं आहे. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही माहिती दिली आहे. कोंढरेशी प्रत्यक्ष या विषयात मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होईस्तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी राजीनामा हा पक्षाकडे दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारलाय. विषय संतापजनक आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि यामध्ये आमच्या पक्षाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालणार असं अजिबात नाही. आज सकाळीच मला ही बातमी कळाल्यावर मी पुणे शहराचे आमचे अध्यक्ष धीरजदादा घाटे यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितलं, चित्राताई अशी घटना झाल्याबरोबर जेव्हा आमच्या लक्षात आलं आम्ही त्याला पदमुक्त केलेलं आहे आणि अशा कुठल्याही महिलांसोबत गैरवर्तन करणारे, मग ते आमच्या पक्षाचे जरी असेल तरी आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही.